तर गेल्या 8 दिवसांपासून लातूर जिल्ह्यातही पाऊस सुरू आहे, त्यामुळे शेती पिकं पाण्याखाली गेली आहेत. सोयाबीन पिकात पाणी साचल्यानं पिकं पिवळी पडली आहेत, त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. सरकारनं शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकरी करतायत. याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे यांनी. नमस्कार, मी सुनील कांबळे आणि आपण पाहतायत MTTV मराठी. गेल्या 8 दिवसापासून राज्यामध्ये पावसानं जो आहे तो धुमाकूळ घातलेला आहे आणि अक्षरशः पावसानं लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे. मात्र तशीच परिस्थिती राज्यामधल्या शेतीविषयी सुद्धा झालेली आहे. शेतीमध्ये सुद्धा अक्षरशः पाणी गेल्यामुळं हाताचे आलेली जी शेतीची पिकं जी आहेत ती आता पाण्याखाली गेल्यामुळे शेतकरी आता चिंतातूर झालेले आहे, चिंताग्रस्त आहे शेतकरी. माझ्यासोबत शेतकरी आहेत, आपण जाणून घेऊयात. काय सांगाल, काय नाव आहे तुमचं? मी गजानन जोशी, बातखेडा रहिवासी आहे. माझी 2 एकर जमीन आहे आणि माझ्या भावाची पण आहे. आम्ही दोघे एकत्र करतो आणि गेल्या उन्हाळ्यापासून साहेब आम्ही काम करतच आहोत. परंतु या वर्षी पेरणी झाली एवढा पाऊस झाला की अक्षरशः सगळे बांध फुटून पाणी आमच्या वावरात आलं आणि सगळं पीक वाहून गेलं साहेब. आता जी आहे ती पण पीक एवढं पाणी झाले वावरात की पिवळं पडले साहेब. त्याच्यामध्ये आता अवघडच आहे भविष्यात आमचं कसं होईल काही नाही, कारण शेतीवरच आमचं सगळं म्हणजे जीवनमान आहे. आता खायचं कसं ही चिंता आहे साहेब. आणि पाणी गेल्यामुळे शेतात जाता बी ना, काही करता बी ना साहेब. आता उन्हाळ्यापासून जर बघितलं तर आमचा जवळ 2 एकरचाच 17,000 ते 18,000 खर्च साहेब. अजून तर पीक आलं बी नाही. जी काही येणार होती ती बी वाहून गेलं साहेब. तर आमची तुमच्या मार्फत सरकारला हीच मायबाप सरकारला विनंती की बाबा शेतकऱ्याला होईल तेवढं मदत करून कसं तरी त्या जगाचा पोशिंदा आहे असं म्हणतात. म्हणून माझी विनंती की सगळ्यांना ज्याचं नुकसान झाले कृपा करून सरकार मायबापनं त्यांना मदत करावी ही हात जोडून. काय काय नाव आहे बाबा तुमचं? माझा अशोक. बरं, किती एकर शेती आहे? शेती का 3 एकर. किती नुकसान झालंय? किती शेती पाण्याखाली गेली? पाण्यामध्ये अर्धी शेती गेली मध्ये. हा. 1-1.5 एकर पाण्यामध्येच आहे सध्या बी. पाणी वाहूच लागले राहणार. पाणी हा, किती खर्च केला होता काय शेतीला? शेतीला एकरी आम्हाला 10,000 रुपये खर्च येतो पुरा आम्हाला. तर तेवढं काही आता काही आवश्यकता दिसत नाही, पाण्यामुळं वाहून गेलेला आहे. तरी शासनाने काय ते आम्हाला त्वरित मदत द्यावी ही आमची विनंती आहे शासन. काय किती एकर शेती आहे? काय नाव आहे तुमचं? मला जोशी श्रीनिवास वसंतराव. हा. ते टोटल मला ही जी जमीन आहे ते 2.5 एकर आहे. जवळपास एकरी 10,000 खर्च आहे आणि जे काय सगळं आहे ते सगळं आमचं शेतावर आहे. खरं सांगायचं आता तुम्ही बघताय की कुठून पाणी आले, कुठं चालले, काही कळायला मार्गच नाही. एकतर निसर्गानं असं केलंय, त्यातून कुठून मायबापाचे काय म्हणते ते सरकार, त्यांची कुठलीही मदत नाही. मी स्वतः 3 वर्ष झालं विमा भरतोय, पीक विमा. ते सुद्धा माझ्या हाती नाही. म्हणजे नेमकं काय करायचं हा प्रश्न पडलेला आहे. आता मी सुशिक्षित बेकार आहे खरं सांगायचं म्हणजे, तरी मी माझ्या शेतावर भागवतोय कस तरी. बघताय तुम्ही अवस्था आता काय माझी ती. बघू आता काय, मायबापा सरकारला एवढीच विनंती आहे की जेवढ्या लवकर होईल तेवढं आम्हाला मदत करावी. एकूण जर पाहिलं तर आता शेतीमध्ये पिकामध्ये पाणी गेल्यामुळं म्हणजे शेतकऱ्यांच्या हाताचे आलेलं जे पीक आहे ते आता पीक गेलं, त्यामुळं शेतकरी आता चिंतेत आहे आणि आता शासनानं या शेतकऱ्यांना मदत करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. सुनील कांबळे, NDTV मराठी, लातूर.